लोकांच्या आईची. अरे यार तू अशा कशा व्हिडिओ बनवला यार, तुला शोभत काय यार? लागलं तर मला 4 शिवाय द्या, ठीक आहे. तुम्हाला 4 लोकांनी चांगलं कमेंट केलं, हे बघा. एक जणांनी त्याची आई घातली नाही, ते नका. अरे मग पहिल्या व्हिडिओत काय तुला काय कोरोना झाला होता का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करण कल्ले ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला. हा मी माझ्या आयुष्यात पहिलाच ब्लॉग बनवला आहे. गाडी स्टार्ट कर. कळत नव्हतं की ब्लॉग कोणत्या विषयावर बनवावं. सगळ्यांना प्रश्न पडतो की लोक काय म्हणतील. आता लोकांचा विषय असा आहे, बरं ठीक आहे, ते नंतर बोलतो. मला कंटेंट भेटत नव्हता. ब्लॉग तर सगळ्यांनाच बनवायचं आहे, पण लोक काय म्हणतील हा विचार प्रत्येकाला येतो. मग मी पहिल्या ब्लॉगचा विषयच घातला की लोक काय म्हणतील. मित्रांनो, लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या. लोकांना घोडा लावून द्या, नाही तर घोडा लावून घ्या, पण व्हिडिओ बनवा. मी ॲक्च्युली कॉमेडी कंटेंट बनवतो. मला खूप दिवसाचा लॉंग व्हिडिओ बनवायचा होता, पण कळत नव्हतं की काय व्हिडिओ कंटेंट काय घ्यावं. मग विचार केला ब्लॉग बनवा, तर ब्लॉग नेमकं बनवावं कोणत्या विषयावर. बाजारात जावा, ओरडावा, करावं काय कळत नव्हतं. तर मग एक विषय आला, लोक काय म्हणतील. जेव्हा प्रत्येक मुलगा व्हिडिओ बनवतो ना, त्याच्या मनात हाच विचार येतो की लोक काय म्हणतील. मित्रांनो, तुम्हाला बनवायचा आहे ना व्हिडिओ, बनवा, बिंदास बनवा. लोकांच्या आईची. हां, तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. ठीक आहे. तर पहिला व्हिडिओ बनवल्यावर लोक तुम्हाला नावच ठेवणार. अरे यार तू अशा कशा व्हिडिओ बनवला यार, तुला शोभत काय यार? हे तू शिकला कशासाठी आणि तू व्हिडिओ का बनवतोय? अरे भाई, त्या शिक्षणाचा माझा संबंध काय आहे? ठीक आहे, मी शिकलो आहे, बरोबर आहे, पण व्हिडिओ बनवतो आहे आणि शिक्षण याचा काही संबंध आहे का यार? उगाचच. तर त्याच्यामुळं ना मित्रांनो, लोकांचा विचार करायचाच नाही. तुम्हाला बनायचं नाही क्रिएटर, बिंदास बना. लोक एका व्हिडिओला हसणार, तुमच्या दुसऱ्या व्हिडिओला हसणार, पण तिसऱ्या व्हिडिओला जेव्हा तुमचा व्हिडिओ चालला, ते टाळ्या 100% वाजवणार म्हणजे त्यांना वाजवावंच लागणार आहे, बरोबर ना? त्याच्यामुळं ना लोकांचा विचार कधीच नाही करायचा. ती तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, एक माणूस आणि एक गाढवाची. माणूस गाढवावर बसून जरी चालला तरी लोक त्याला हसतेतच, आणि माणूस पायी जरी चालला तरी लोक त्याला हसतेतच. ती गोष्ट पण तशीच आहे. आज माणूस तसाच आहे. माणूस लोकांच्या हिशोबाने चालतोय आज पण, की लोक काय म्हणतील. पण तो त्या गोष्टीतला गाढव आहे ना, तो आज घोडा झाला आहे, तो आपल्याला लागलाय. त्यामुळे म्हणतोय व्हिडिओ बनवा. काय होईल? व्हिडिओ खराब होईल. तुम्ही मोठमोठे क्रिएटर्स बघा, त्यांचा फर्स्ट व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ बघा. एका दिवसात कोणीच सक्सेस होत नाही. पहिल्या व्हिडिओला क्वालिटी नाही यार, ठीक आहे ना, डोळे झाकून बनवा पहिला व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आहे. ठीक आहे ना, चालताय ना बॉस. 2 व्ह्यूज होतील, 10 व्ह्यूज येतील, पण ते तुमच्या स्वतःचे व्ह्यूज असतील ना, तुमच्या चेहऱ्याचे व्ह्यूज असतील. त्यामुळे बिंदास बनवा. आणि हां, माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. लाईक आणि कमेंट 100% करा. लागलं तर मला 4 शिवाय द्या, ठीक आहे, पण कमेंट करा. कारण तुम्ही कमेंट केली तरच मी नेक्स्ट व्हिडिओ खतरनाक बनवणार, खतरनाक. चायला तुम्ही म्हणता पहिला व्हिडिओ घरात आणि दुसरा असा, ठीक आहे. त्याच्यामुळं पहिल्या व्हिडिओला लागला शिवाय द्या, 4 शिवाय द्या, 10 शिवाय द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, पण कमेंट करा, ठीक आहे. काय होत असतं माहिती का, तुम्हाला 4 लोकांनी चांगलं कमेंट केलं, हे बघा,
एक जणांनी त्याची आई घातली नाही ते नका बघू. व्हिडिओ बनवा. हां, पहिल्या व्हिडिओला हसेल तो, ठीक आहे. दुसऱ्या व्हिडिओला हसेल, मग तिसऱ्या व्हिडिओला तो म्हणला पाहिजे यार खरंच यार व्हिडिओ भारी बनवून राहिला बरं तू. अरे मग पहिल्या व्हिडिओत काय तुला काय कोरोना झाला होता का? ठीक आहे. तर त्याच्यामुळे लोक काय म्हणते ना, हा विषय सोडून द्या. आणि जर तुम्ही आज व्हिडिओ नाही बनवणार ना, तर कदाचित तुम्हाला 5-10 वर्षात पश्चाताप नको व्हायला की यार आपण व्हिडिओ बनवला असता तर आपण आज सक्सेस असतो वगैरे वगैरे. ठीक आहे. त्याच्यामुळं आज व्हिडिओ बनवून घ्या. काय होईन, फ्लॉप झाला तर अनुभव भेटन, ठीक आहे. कम्युनिकेशन स्किल सुधारण तुमची. बाकी काय, जिंकलो तर मग ब्लॅक घोड्याचे. Would like to take notes while I take